अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले कुंभोज या जिल्हा मार्गावर रस्त्याच्या मध्यापासून 10 ते 15 फुटांवर नियमबाह्य अशा 13 मीटर उंचीच्या विद्युत पोलची उभारणी केली आहे। मात्र रस्त्याच्या मध्यापासून किंवा डांबरीकाठापासून किमान 10 मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे। असे असताना व सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत महावितरण व संबंधितांना पत्र देऊनही 3 ते 4 मीटर अंतरावरच धोकादायक विद्युत पोलची उभारणी केली आहे। या धोकादायक विद्युत पोलमुळे अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच भविष्यात जिल्हा मार्ग असलेल्या हातकणंगले कुंभोजच्या रुंदीकरणालाही अडचण निर्माण होऊ शकते। असे असताना देखील हातकणंगले महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे संबंधितांना विद्युत कोन उभारण्याची परवानगी दिली याची चौकशी होणे गरजेचे आहे। याबाबत दलित महासंघाच्या वतीने संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला असून संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने विद्युत पोलचा धोका लक्षात घेऊन याआधीच महावितरण व संबंधितांना पत्रव्यवहार केला होता। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवत महावितरणच्या त्या अधिकाऱ्याने व एका खासगी ठेकेदार कंपनीने नियमबाह्यपणे विद्युत पोलची उभारणी करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे। सर्वसामान्य नागरिकांना नियमावली शिकवणारे अधिकारी खासगी कंपन्यांवर मात्र मेहरबान होताना दिसतात। त्यामुळे या संपूर्ण नियमबाह्य प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे यांनी दिला आहे। हातकणंगले कुंभोज या मार्गावर नियमबाह्य विद्युत पोलाची उभारणी केली जात आहे। भविष्यात यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। रस्ता रुंदीकरणासाठी हे विद्युत पोल अडथळा ठरू शकतात। त्यामुळे या नियमबाह्य कामाची चौकशी होणे गरजेचे आहे। महावितरण व संबंधित खासगी ठेकेदार कंपनी यांना सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पत्रव्यवहार करून विद्युत पोल 10 मीटर अंतरावर ती उभे करण्यासाठी सांगितले असताना देखील नियमबाह्यपणे 3 ते 4 मीटर अंतरावर ते विद्युत पूल उभे करण्यात गेले। त्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या अधिकारी व ठेकेदार, खासगी ठेकेदार यांची चौकशी होणे गरजेचे आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।